जवळपास आपण 19 धावा पाहिल्या होत्या, त्यानंतर त्या धावसंख्येला रोख लावलाय जरूर. पुढचा बॉल इथे देखील लोअर फुलटॉस बॉल आहे, भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. असे बॉल मोठ्या स्ट्रोक्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. सिंगल कंप्लीट, दुसऱ्यासाठी धाव सुरू आहे. 2 धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्यासाठी ही प्रयत्न सुरू आहे. मग मात्र षटकार चौकार येत नाहीये, तर रनिंग बिटवीन द विकेट वरती लक्ष द्या आणि एकाचं रूपांतर 2, दोघांचं रूपांतर 3, अशा 3 धावा ऍड केल्या जातील. बघा, तुम्हाला प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू मिळणार आहे. तो जर यशस्वी राहिला तर तो कंटिन्यू राहील, पण रिव्ह्यू दिलेल्या वेळात घेणं गरजेचं आहे. मागून डगआउट मधून आवाज आला आणि रिव्ह्यू घेतला तर अंपायर कडे सगळे राईट्स आहेत, ते रिव्ह्यू कॅन्सल करू शकतात. आणि त्यातल्या त्यात तुम्ही ऍक्शन साठी कुठल्याही प्रकारचा, म्हणजे साइड आर्म चेक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकत नाही, याची देखील आपण नोंद करून घ्या. कारण आपण नवीन हाफला सुरुवात करतोय, नवीन 4 टीम्स खेळत आहेत, मग त्यांच्या कानावरती देखील सगळे रूल्स जाणंही गरजेचे आहेत. 3 धावेचा स्ट्रोक आला, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आपण दुहेरी धावा पाहिल्यात. अशाच प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिथे अगदी लढत झगडत फाईट करत 14-15 करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत. 14 धावा आल्यात, 33 धावा लागल्या धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्वप्नील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिलाच बॉल त्याच्या नावाची ओळख देणारी. पहिल्याच बॉलवरती ती राऊंड आर्म ऍक्शन त्यांची नेहमी प्रसिद्ध आहे आणि त्याच ऍक्शननी हा पहिला बॉल डिलिव्हर केला. तोही लोअर फुलटॉसचा, पण वेग एवढा होता की बॅट येण्याच्या अगोदरच बॉल लागलाय बॅटला. बघा, ती बॅट स्विंग करण्याच्या अगोदर त्या वेगाने पूर्णपणे बीट झाल्यात. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेटही मिळाली आहे. पुढचा बॉल मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॅटची हलकीशी कडा घेत असताना थर्डमॅन रिजन मध्ये बॉल जातोय. खेळाडू येतील, कव्हर करतील, तोपर्यंत 2 धावा इथेही कंप्लीट होणार आहेत. कैफ येतात नवीन बॅटर, कैफ शेख. चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागेल. एक पार्टनरशिप बनवणं इथून गरजेचं आहे जोगेश्वरी टीमला. नक्कीच स्टारकास्ट आहे समोरच्या टीम मध्ये, पण तरी देखील त्यांच्या विपक्षात फाईट करणं ते जास्ती गरजेचं आहे. फाईट करावं लागेल. आणि इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका आहे. लॉंग ऑफवरती खेळाडू, चांगली फिल्डिंग, 1 राव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावाही कंप्लीट झाल्यात. खरं नाही तिथे. हो, मग मात्र 1999 पासून 2007 ऑस्ट्रेलिया टीम, त्यांचा दबदबा. आणि त्याचप्रमाणे सध्या तरी तुम्ही इन ऍक्शन टीम विश्व ओमकार डिंगडॉंग जॉर्ज 11 या टीमला पाहताय. तसाच दबदबा सध्या तरी अंडरमच्या क्रिकेटवरती या टीमचा राहिलेला आहे. एक गेला की दुसरा स्टार येतोय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 खेळाडू आहेत, का कॉर्नरवरून खेळाडू येतील, बॉल पकडतील, हलकीशी मिस फिल्डिंग झाली आहे. चुकीला माफी, ती अजिबात मिळत नाहीये. मग अगदी डोळ्यांची पापणी लावली असेल ना, तर तुम्हाला हा क्षण डोळ्यातनं निघून गेला असेल. अगदी थोडंसं चाचपडले, थोडंसं जगल झाला आणि तिथे 2 धावा पूर्ण झाल्यात. मोठे धावफलक येत नाहीये, षटकार चौकार येत नाहीयेत, मग मात्र 10 धावा कंप्लीट करायच्यात. 8 बॉल 14 केल्यात अभिजितनी. 39 धावा लागल्या धावफलकावरती. किमान 60, 70, 75च्या पुढे धावफलक नेणं गरजेचं आहे. बॅटिंग लाईनअपही तेवढीच मोठी आहे. इथेही पायावरती बॉल होता, फुलटॉस बॉल आहे, कॉर्नरवरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, यावेळेस मात्र कुठलीही चूक होत नाहीये आणि तरी देखील 2 धावा पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. कौतुक करावं लागेल बॅटरचं. कैफ असतील, त्याचबरोबर अभिजित असतील. कठीण आहे, मात्र सतत गेल्या 4 बॉलवरती
4 दुहेरी धावा आल्यात आणि त्या चारही धावून कंप्लीट केलेल्या आहेत. मग का तुमची फिटनेस लेवल गरजेची आहे ना, कारण तुम्हाला कधीतरी असंही धावफलक मोठं करावं लागतं. धावा येणं गरजेचं आहे. त्या कशा येतात ते मॅटर करत नाहीये. षटकारांनी येत आहेत, चौकारांनी येतात की सिंगल डबलनी येतात. 41 लागल्यात, 41. 2 विकेट्सही गेल्यात. आता मात्र यावेळेसही झेलची संधी असणारे खेळाडू आल्यात, पण चांगली फिल्डिंग. अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी हेही पाहिलं की बॉल आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊ शकतोय. स्वतःला थांबवलं, बॉडी बॅलन्स केली आणि अंग झोकून दिलं बॉलवरती. 2 धावा इथे देखील वसूल. पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. मी तर म्हणतो पुढच्या ओव्हरला सुरू होण्याच्या अगोदर थोडंसं पाणी रेडी ठेवा आपण. बॅटरला 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा लागल्यात 43 धाव फलकावरती. येस सर, 12th मॅनला आपण पाठवतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण बघा वेळ तर महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आपला खेळाडू जेव्हा अतिरिक्त मेहनत करतोय, गेल्या 5 बॉलमध्ये 5 स्टुडीज त्याही धावून काढलेल्या आहेत आणि हे सगळे रन्स धावल्यानंतर आपण स्वतःची काळजी घेणं तर तेवढंच गरजेचं आहे ना. आणि हे आपल्याला अंडरआर्म क्रिकेटने नेहमीच दिलेलं आहे. प्रतिस्पर्धी स्पर्धा संघ असेल तरी देखील आपण नेहमी हा विचार करूनच खेळत असतो की कोणाला दुखापत, इजा, कोण थकला असेल तर 2 मिनिटाचा पॉज तो हरकत नाहीये. पुन्हा एकदा मॅचला सुरू होईल तेव्हा आम्ही लढाई करू, बॅट आणि बॉलची करू, पण मात्र त्या दरम्यान जेव्हा संधी मिळते तेव्हा खेळाडू वृत्ती आम्ही दाखवणार आहोत. 3 ओव्हर 43 लागल्यात. आणखी एक पालघरचा सितारा देवा येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. धानू पालघर म्हणा, त्याही पट्ट्यामध्ये ना क्रिकेट खूप दर्जेचं खेळलं जातं. नुकतंच पार पडलेलं पालघर चषकही आपण पाहिलं. हो, पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती व्यासपीठेला दिली आहे मानवंदना. केफ म्हणतोय मला नाही येत ते सिंगल डबल, मी मारतो मोठे फटके, आणि पहिल्याच बॉलवरती देवाला दाखवली आहे पहिलीच देवज्ञ करणारा षटकार. अशी ही बॅटिंग करावी लागेल. मग एका दिशेने जर कुणीतरी संयम दाखवतोय, अनुशासन दाखवतोय, एकाग्रता दाखवतोय, तर समोरून एकानी अटॅक करावा लागणार आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं नेहमी म्हणतो आपण. 49 लागल्यात. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत. किमान 25-30 धावा करणं गरजेचे आहेत. पुढचा बॉल केफ म्हणतोय 25-30 नाही 40-50 करतो. बॅक टू बॅक मारल्यात. आता पुढ्यातला बॉल खोदून काढलाय. वा केफ शेख या नावाची ही चर्चा राहील श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार. बिहाइंड ग्रुपनेही त्यांना बॅक केलंय. तेही म्हणतायत जर याही बॉलवरती केफने षटकार मारला तर आमच्याकडून तब्बल 500 रुपयाची इनामी राशी असेल. ते तर महत्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर तुम्ही कुणासमोर कसं खेळताय ते जास्ती महत्वाचं आहे. नावासाठी नाही खेळायचं, नावाला घाबरूनही खेळायचं नाही. खेळायचं तर आपल्या स्किल्सला आणि टेम्परामेंटला. वा केफ शेख. जय हनुमान, जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी. एखादी खेळाडूला अशी छाप सोडण्याची आवश्यकता होती. मोठे नावं आहेत टीम मध्ये, पण तरी देखील माझा खेळ मोठा आहे. 2 बॉल 2 मारल्यात. बिहाइंड ग्रुपनी बॅक केलाय. जर या बॉलवरती षटकार तर 500 मिळतील. केफ शेख यांच्यासाठी आहे. देवा बॉलिंग ट्रॅकवरती. देवालाही कमबॅक करावा लागेल. धानूच्या सिताराला आता मात्र चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. धानूकरही पाहतायत.
आणि बचावात्मक बॉलिंग, ही थोडीशी वाचण्यासाठी केलेला बॉल होता, बाहेर निघाला, व्हाईट बॉल. संपूर्ण मॅचचा मोमेंटम बदललाय केफनी. स्ट्राइक वरती आल्यात, तिसरा मारतील का? हो हो हो, वड बॉल, अप्रतिम बॉल हाताळला. टप्पा पडल्यानंतर बाहेर अगदी गर्रकन निघालाय बॉल. पहा, अप्रतिम गोलंदाजी. धानूच्या सुपुत्रालाही कमबॅक करावा लागेल, आपण नुकतंच म्हटलं होतं, आणि त्यानेही कमबॅक करून दाखवलाय. 2 बॉल 2 षटकारानंतर खूप कठीण असतं, मग मात्र स्वतःला शांत करावं लागतं, म्हणावं लागतं करू शकतो, अजूनही तुझ्यात कुवत आहे, तू करून दाखवू शकतोय. पण आता केफ कमबॅक करेल का? पुढचा बॉल, केफने देखील एक चांगला स्ट्रोक खेळला. मिस्टामिक असणार आहे, खेळाडू आहेत, डाऊन द बॉल आले, चांगली फिल्डिंग. रोहन होते, चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. 2 धावा इथे देखील मिळतील. हे बॅटल पाहण्यासारखं आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, मग वाईड, मग डॉट, मग 2 धावा. म्हणजेच काय तर देवानीही कमबॅक केलेला आहे. 58 धावा लागल्यात. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, दिनुवात विकेटच्या मागे, फक्त सिंगल मिळेल. खूप चांगला कमबॅक. हलकासा जो पॉज मिळाला त्यानंतर त्यांनी पाहिलं की आपण पुढ्यात बॉलिंग करतोय, ती करू शकत नाहीये, मग आता थोडेसे ऑप्शनच्या बाहेर गेलेत आणि त्याचबरोबर बॉलला वळवण्याची ही शैली त्यांच्याकडे आहे. 59 धावा लागल्या. शेवटचा बॉल आहे. पुढचा बॉल पायावरती आदळलाय, त्यानंतर इथे सिंगल नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. येस, केफलाही स्ट्राईक हवी आहे. 2 धावा इथे देखील मिळतात. अभिजितला कार्य मिळालंय. बॉल बॅट वरती घे, सिंगल डबल चालू ठेव, आणि तो तेही करतोय, आणि तेही लाजवाब करतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 61 धावा लागल्यात धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानमध्ये. सध्या तरी आपण हेच पाहतोय. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 61. त्याचबरोबर टॉससाठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीमचे कॅप्टन ज्युनियर सम्राट अंधेरी आणि त्यासोबतच अँटिक 9 सत्यविनायक कामोटे. कॅप्टन्स, टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. चला 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 जॉर्ज टीम, विनंती आहे, चला थोडंसं स्पीडअप करा. भरपूर मोठी टीम मीटिंग नकोय आपल्याला. विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण, आणि त्यांच्या समोर फाईट करण्यासाठी जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी आहेत. मग मात्र आतापर्यंतचा खेळ बॅलन्स राहिलाय. 4 ओव्हरमध्ये 61 झाल्यात. पडणारा पाऊस, वातावरण कधीही बदलू शकतं, आणि ते बदलेल, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. 61 झालेत. आणि बघूया आता शेवटचं षटक टाकण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर करण्यात येणार आहे. विजयचा वापर करण्यात येतोय. पुन्हा एकदा विजयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्रायकिंग एंडवरती कॅफ असणार आहे. विजयने पहिल्या ओव्हरमध्ये 19 दिल्यात, आता मात्र 61 झालेत. आणि शेवटचे 6 बॉल आहेत, त्यातील पहिला बॉल विजयनी तो अप्रतिम टाकलाय. ऑफस्टॉपच्या बाहेर वाईड यॉर्करचा वापर, गुड बॉलिंग. पहिला बॉल डॉट. 5 शिल्लक आहेत. किती धावा बनतील? पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय बॉल, हवेत आहे. पहिली रन कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या रनसाठी जातील यात शंका नाही, आणि 2 रनही कंप्लीट झाल्यात. जास्तीत जास्त कैफला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. लेग बायची धाव आहे, बॅटला बॉल लागला नाहीये, पण तरी देखील त्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 63 झाल्यात. भल्या मोठ्या संघाला जर थांबवायचं असेल तर मात्र 70, 75, 80 एक दबाव टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. 2 बॉलचा खेळ झाला, त्यामध्ये बॉलरनी धाव एकही दिली नाहीये. लेग बायच्या 2 धावा नक्कीच त्याला मिळणार आहेत. इथे देखील इनसाइड आउट चांगला शॉट खेळलात, खोदून काढल्या बॉलला सिंगल मिळणार आहे, दुसऱ्यासाठी जातील, आणि 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जाणार आहेत.
मोठा फटका मारू देत नाहीये. विजयचाही कौतुक करावं लागणार आहे. पाळ्यात बॉल एकही टाकत नाहीये. ऑप्शनच्या बाहेर टाक, वाईट गेला चालेल, हरकत नाहीये. आणि हेच जसं आपण सांगितलं ना टीम मीटिंग मध्ये लवकर करा, तेही म्हणत होते करतोय, पण आमच्यासाठी महत्वाचे आहे ते 6 बॉल. पहिले 3 चांगले राहिलेत. आणि आता मात्र आता टाकलाय डॉट बॉल. यावेळेस गतीमध्येही परिवर्तन केलं, लेंथही थोडीशी मागे ठेवली आहे बॉलची आणि आलाय डॉट बॉल. सन्माननीय विनायकजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपणही व्यासपीठावरती या. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विनायकजी पाटील साहेब प्लीज या आपण व्यासपीठावरती. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. 65 लागलेत. इथे देखील मोठा स्ट्रोक नक्कीच खेळायचा होता. मिश्रामिक स्ट्रोक आहे, 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातीलच आणि 2 धावा इथेही कंप्लीट झालेल्या आहेत. मोठा फटका एकही मारू दिलेला नाहीये. विजयनेही अप्रतिम बॉलिंग केली आहे. पहिल्या 5 बॉल वरती फक्त 4 धावा दिल्यात. 2 लेग बायच्या आहेत, त्या बॉलरच्या खात्यात त्या जात नाहीत. 67 67 धावा लागल्या धावफलकावर. शेवटचा बॉल आहे. आणि तो शेवटचा बॉलही लोअर फुलटॉसचा होता. याही वेळेस आडव्या बॅटने खेळलेत बॉल, मात्र मिश्रामिक स्ट्रोक आहे. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होईल, मात्र शेवटचा बॉल आहे आणि ती तिसरी धाव ती कंप्लीट नाही होणार आहे. फक्त 2 धावा मिळतील. याही बॉलवरती 2 धावा मिळाल्या. त्याचबरोबर धावफलकही पुढे गेला. आणि आता टार्गेट काय? साजनजी पावशे साहेब आणि त्याचबरोबर किरणजी पावशे साहेब, आपल्याला विनंती असाल आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या पावशे साहेब, आपल्या दोघांनाही विनंती असणार आहे. साजनजी पावशे साहेब आणि त्यासोबतच किरणजी पावशे साहेब प्लीज व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेची ओळख राहिली आहे. आमचे जे मित्र परिवार आहेत, जे मान्यवर आहेत, त्यांना नेहमी व्यासपीठावरती त्यांचं योग्य त्याचं स्थान देणं ही या स्पर्धेची ओळख राहिली आहे. या पावशे साहेब, आपल्या दोघांनाही विनंती असेल व्यासपीठावरती या. आणि तुम्ही व्यासपीठावरती आल्यानंतर खऱ्या अर्थाने या व्यासपीठेची शोभा वाढेल. या प्लीज, वेलकम. आपलं 70 धावांचं लक्ष असेल, टार्गेट 70. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स अँटिक 9 सत्यविनायक कामोटे आणि त्यासोबतच ज्युनियर सम्राट अंधेरी. कॅप्टन, टॉससाठी या. या विनंती असेल स्मितजी, आपण या. आपल्या हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. महत्वाचा टॉस आहे. टॉस कॉइन आपण दोन्ही कॅप्टन्सला शो करूयात. पहिला प्रथमतः टॉस कॉइन आहे. श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप लिहिलंय. एका दिशेला हेड आहे, दुसऱ्या दिशेला मदतीचा 1 हात आणि टेल्स आहे. आपण हेड आणि टेल्स असंच कॉल करायचं आहे. कोण कॉल करताय? आपण करताय? हेड्स कॉल आला. थँक्यू सो मच. आपले धन्यवाद साहेब. आपण पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता. टॉस आपण जिंकलेला आहे. दोघांनी थांबायचा. कॅप्टन्स, टॉस जिंकलाय. किती महत्वाची स्पर्धा आहे, किती एक्साइटेड आहात आणि टॉस जिंकला तर निर्णय आपला काय असणार आहे? हॅलो, नक्की स्पर्धा तर महत्त्वाचीच आहे आणि आपण आता आज मला वाटतं 3रा दिवस आहे. आयोजन पण खूप छान आहे आणि आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. अतिरिक्त वेळ तुमचा घेत नाही आहे. माझ्यासमोर कॅप्टनही आहेत आणि ज्युनियर सम्राट अंधेरी टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन, आतापर्यंत जो खेळ झाला आहे, 3 दिवसाचा खेळ आपण पाहिलेला आहे, त्यामध्ये आपण जे बघितलं आहे त्यातून जो अभ्यास केला आहे, तर ह्या टॉसवरती जो डिसिजन तुम्हाला आता प्रथम बॅटिंग करायची आहे, तर तुम्ही खुश आहात का? ॲक्च्युली खुशच असणार, कारण की स्कोअर खूप चांगला होतोय आणि जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ज्याला जे हवं होतं ते मिळालं असं म्हणायला हरकत नाही आहे. नुकता टॉस पार पडलाय, ज्यामध्ये टॉस जिंकला अँटिक 9 सत्यविनायक कामोटे या संघाने आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाला. त्या मॅचला मजा येईल, पण त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आणखी एक बलाढ्य मोठी मॅच आहे. 70 धावेंचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग कसा होतोय ते आपण पाहणार आहोत. थँक्यू.
त्याचं नाव करण पाटील आहे. मग त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटनी तर एक तारा आपल्याला दिलेला आहे, त्याचं नाव दिनू कांबळे आणि तेही मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 70 धावा करायच्यात, 5 ओव्हरची मॅच आहे. त्याचबरोबर स्केचेस कंपनीचे आमचे राजेशजी महाडिक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपणही या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि येस, स्केचेस कंपनीचे मॅन्युफॅक्चरर देखील श्रीसाई स्पोर्ट्स आहेत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार. या प्लीज माडिक साहेब, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातोय, जिथे मात्र 70 करायच्या आहेत. चैतन्य बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चैतन्यमय सुरुवात करून देईल का टीमला? एका दिशेला जोगेश्वरी आहे, समोर कल्याण आहे आणि पहिलाच बॉल तो लागलाय कुठे हे पाहण्यासारखं आहे. पहिला बॉल लागलाय कुठे? नो बॉल आहे आणि डॉट बॉल असेल, कारण स्टंपला बॉल लागलाय कदाचित. सर प्लीज क्लिअर करा. ये स्टंपला लागलाय ना? ओके ओके ओके, अगदी बरोबर. नो बॉल नक्कीच आहे, पण बॉल पाहण्यासारखा होता. चैतन्यनी पहिल्या बॉलवरती जवळपास करण पाटीलची विकेट घेतली होती, पण नो बॉल होता, त्यामुळे ती विकेट ती ग्राह्य धरल्या जाणार नाहीये. या वेलकम महाडिक सर, आपले देखील सहर्ष स्वागत आहे. स्केचेस कंपनी आणि त्यानंतरचा हा बॉल. इथे देखील लॉंग ऑफवरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग करावी लागेल. अडवलाय बॉल, त्यानंतर एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न, 2 धावाही कंप्लीट झालेल्या आहेत. दिनू कांबळे आहेत, त्यांच्यासमोर साथ देण्यासाठी करण पाटील आहेत. या दोन्ही खेळाडूंची चर्चा राहिली आहे. एकाने अंडरआर्म क्रिकेट गाजवलंय, एकाने संपूर्ण क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं नाव एका बाहुबली सारखं नेहमीच केलेलं आहे. पुढचा बॉल. इथे देखील बॉल अगदी पायावरती आदळतोय का हा प्रश्न आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. मैदानाच्या आतमध्येच बॉल आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होईल का? तो होणार नाहीये. 2 धावा मिळणार आहेत आणि तो बॉल पायाला आदळतोय, त्यामुळे त्या लेग बाय स्वरूपाच्या 2 धावा मिळतील. करण पाटील बॅटला बॉल अजूनही हवा तसा त्याच्या नावासारखा छाप सोडणारा तो लागलेला नाहीये. यात कौतुक आपल्याला चैतन्याचंही करावं लागणार आहे. जर मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा आल्या नाही तर प्रेशर बनवू शकताय, आणि तोच करण्याचा प्रयत्न सध्या तरी टीमचा राहिलाय. जय हनुमान नवतरुण जोगेश्वरी. हो, इथे मात्र करण पाटीलचा तडाखा. पायात थोडीशी जागा बनवली आणि बनवून बॉलला सरळ जागा दाखवली आहे. षटकार. याचीच वाट पाहत होतो की मात्र करणची बॅट अजून तळपली नाहीये आणि त्यानंतर आला हा पुढ्यातला बॉल. त्यांनी दाखवलं का ती ओळखलंय. बॅटच्या मिडलला लागलाय. षटकार. यावेळेस मोठा शोक खेळला. कव्हरवरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग करण्यात येईल आणि सिंगल मिळणार आहे. आणि प्रथमच आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला दिनू पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जात आहे तो इन ऍक्शन आहे. आणि पाहूयात आता अंडरआर्म क्रिकेट, आणि तेही गाजवलंय. 12. षटकामधले 2 बॉल शिल्लक आहे.
पहिला बॉल बॅटला व्यवस्थित नाही अदायला, खेळाडू आहे तिथे लॉंगॉनवरती हलकीशी चूक झाली आहे आणि एकाचं रूपांतर 2 धावांवरती. पाहता पाहता हे 2 धावाही कंप्लीट झाल्यात. एक एक धाव खूप महत्वाची आहे. दोन्ही टीम्सला माहिती एक एक धाव महत्वाची आहे. 70 केल्यात, त्यांचा पाठलाग करतायत. पाठलाग करणाऱ्या टीमला, बॅटिंग टीमला माहिती आहे की मात्र सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मोठे फटके ते मिळतील पण त्या खराब बॉल वरती मिळणार आहेत. चांगल्या बॉल वरती सिंगल डबल घेणं गरजेचे आहेत. 5 बॉल 14 लागल्यात. शेवटचा बॉल षटकामधला चैतन्याचे कौतुक करावं लागेल. एक षटकार नक्की झाला पण तरी देखील संयम बाळगलाय. पहिला बॉल जो त्यांनी टाकला, नो टाकला, तो जर नो बॉल नसता तर करणला त्यांनी डगआउटचा रस्ता दाखवलेला पहिल्याच बॉलवरती. वा, आणि आता मात्र हा नो बॉल असणार आहे. गोळीच्या वेगाने कॅच कंप्लीट आहे पण नो बॉल आहे. बॉल फेकावा लागेल. फेकलाय बॉल सिंगल मिळणार आहे. नो +1 2 धावा मिळतील. त्वरित नो बॉल सांगितलाय पंचांनी. चैतन्यनी या षटकामध्ये दोन्हीही बलाढ्य बॅटर्सला आउट केलं होतं पण ते दोन्हीही नो बॉल ठरले आहेत. नशिबाची साथ इतर असावी लागते ना तुमच्या सोबत आणि ते नशिबाची साथ ती आहे करण पाटीलकडे, दिनू कांबळे यांच्याकडे देखील आहे. येस, अमर नारकर यांच्याकडे देखील होती. तो रनआउट लागला असता तर मात्र सगळं काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. ही नशिबाची साथ तर लागतेच ना खेळाडूला. 5 बॉल 16 झाल्यात. आतापर्यंत शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. व्हाट टू गो. शेवटचा बॉल पायावरती टाकलाय, खोदून काढल्या बॉलला सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्याचाही प्रयत्न होणार आहे. दोन्ही खेळाडू धावतायत, अगदी वेगाने धावतायत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न ती होणार नाहीये. 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 18 धाव फलकावरती. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. मजा येणार आहे या चेसला. 70 करायचे आहेत पण समोर देखील असा संघ ना तो मॅच सहजासहजी सोडणार नाहीये. मॅचला मजा येईल आणि येस, आवाजही आपण ऐकणार आहोत सागरजी मोरे सरांचा. धन्यवाद मनीष बागडे, आपले देखील आभारी. आणि लेट्स प्ले थोडा मॅच
मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते. खेळाडू तिकडे पोहोचतात. भागमभाग पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फेकी करतील. बॉल थोडासा बाउन्स झाला तिकडे आणि बघता बघता आपण पाहिलं तर रन्स तिकडे कंप्लीट होतील 3. म्हणजे दिनू कांबळे आणि करण पाटील असे बॅटर आहेत जे स्टिक्सने पण मॅच संपवू शकतात आणि ग्राउंड स्ट्रोकने पण मॅच संपवू शकतात. त्यामुळे दोघांकडे ते पण स्किल आहे. चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. 25 रन्स झाले धावफलकावरती. तिसऱ्या दिवसाची आपण आज आनंद घेत आहोत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. 21 चेंडूमध्ये अजूनही 45 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. दिनू कांबळेला एलईडी स्क्रीनवर आपण पाहू शकतो. अंबरनाथची ब्रँड बाहुबली दिनू कांबळे. बॉक्स क्रिकेट पण सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिले गेले आहेत. बॉलिंगसाठी अक्षयने पण मोठा स्ट्रोक येऊ दिला नाहीये. 3 बॉलमध्ये 7 रन्स खर्च केले गेले आहेत. दुपारच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. सॅटर्डे आहे, सर्वांना सुट्टी आहे. काही जणांचं वर्किंग आहे, परंतु ऑन ग्राउंड देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 25 बॅटिंग करत असताना जॉर्ज 11 कल्याण हा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. तिसऱ्या दिवसाचा हा दमदार खेळ आज संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. बॉलिंगसाठी अक्षत स्ट्रायकेटला दिनू. या बॉलवर पुन्हा एकदा थांबून ठेवले गेले व अक्षत, परंतु तिकडे वाईट बॉल आहे आणि बॉलिंग टीमचा मात्र रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. प्रत्येक इनिंगमध्ये आपण एक रिव्ह्यू ठेवला आहे, बट सायडमला नाही आहे आणि बाहेरून कोणी जर कॉलिंग केलं तर ते पण आपण एक्सेप्ट करणार नाही आहे. गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहिलं ती क्रीडा स्पर्धा श्री साई चॅम्पियनशिप, एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा विशेष सहकार्य एकविरा स्पोर्ट्स क्लब, गोवर्धन मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज, आमची परिवार सोसायटी, कांजूर गाव चे बाळा पाटील आणि संपूर्ण त्यांचे मित्रपरिवार. या ग्राउंडवरती ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, शॉर्ट्स, कॅप. श्री साई स्पोर्ट्स हे जे टागोर नगरला विक्रोळीला होतं ते आता शिफ्ट झालं आहे नाहूरला. सो त्याच्यात देखील आपण अपडेट देतोय. नवीन ऑफिस आपण तिकडे ओपनिंग झालं आहे. सो जी फ्रँचायझीज आज आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पाहतोय. जोगेश्वरी कर देखील फाईट करतायत. इट्स अ वाईट बॉल. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट विविध भागात विविध प्रकारे क्रिकेट आहे मुंबईच्या. रिव्ह्यू लॉस होतोय आपण पाहिलं तर फिल्डिंग टीमचा. अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, मालाड, कांदिवली त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट पडदा बॉक्स आहे. वरळी, गिरगाव त्या परिसरात देखील इकडे वडाळा, माझगाव, अगदी घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी, मुलुंड, नाहूर, ठाणे असं विविध भागामध्ये अंडरआर्म क्रिकेट पसरलं गेलं आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे रूल आहेत. स्ट्रायकेटला दिनू, बॉलिंगसाठी अक्षत. या बॉलवर समोर उडवला गेलाय दिनूचा धमाका. हँडसम 6 स्ट्रेट अँड ग्रेट. इट्स अ 6. दिनू कांबळे ब्रँडेड फटका 6 रनसाठी. उज्ज्वलजी नेगी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं पण स्वागत आहे. उज्ज्वलजी नेगी, उज्ज्वल नेगी आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. दिनूने समोर उडवला गेला आणि या स्ट्रोकची देखील वाट पाहण्यासाठी मुंबईकर इकडे दिनूची बॅटिंग पाहण्यासाठी आले आहेत. दिनू कांबळे खूप मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धा दिनूने देखील कव्हर करताना पाहिले गेलेत आणि ॲज अ आयकॉन म्हणून महाराष्ट्रातील देखील नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये दिनूला खेळताना पाहिलं गेलं आहे. 32 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी अक्षत. स्ट्रायकेटला दिनू. या बॉलवर पुन्हा एकदा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु तिकडे नो बॉल. नो +1. ग्राफ अगदी वरती जाताना पाहायला मिळतोय. 34. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जे दोन्ही संघ फायटिंग आहेत आणि मुंबईतील दोन्ही फायटिंग टीम्स उद्या यानंतर देखील खेळताना पाहायला मिळतील. अँटिक 9 सत्यविनायक कांबोडे त्यांच्या विरुद्ध ज्युनियर सम्राट. याबरोबर फ्लिक केला गेल्या करणच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. क्लासिकल टायमिंग करण पाटील KP 47. 4 रनसाठी आपण पाहिलं तर एक हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहिला गेलाय करण पाटीलच्या बॅटमधून. वा करण सोडाला पाहिलं, करण ठाकूरला पाहिलं, देवकरणला पाहिलं आणि करण पाटील. 38. कधी बॅटर, कधी बॉलर, कधी फिल्डर.
हा, सर्वांच्या नावात रन आहे, परंतु कोण जास्त रन करणार. या बॉलवर एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे, थांबून ठेवलं गेलं. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त होताना पाहायला गेलं. 38 धावा झाल्या धावफलकावर जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 32 रनची गरज आहे. 18 चेंडू 32 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आजचा तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 24 संघ इकडे खेळताना पाहिले गेले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुलै महिन्याच्या या क्रीडा स्पर्धेची चाहूल सर्वांना असते. हा, जे संघ इकडे खेळणार आहेत नेक्स्ट मॅच बघा, प्रॅक्टिस नाहीये, नाहीतर 5 रनची पेनल्टी असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. लगेच मॅच संपली की लगेच आपण दुसरी मॅच चालू करणार त्याची नोंद घ्यायची आहे. दिनू कांबळे बॅटिंगसाठी आहेत. बॉलिंगसाठी सत्यम सिंग येत आहेत. 18 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. अक्षयची ओव्हर थोडी महागडी साबित झाली कारण की 20 रन्स आले त्या ओव्हरमध्ये. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. स्ट्राईक रेटला दिनू कांबळे. 9 बॉल 18 करण पाटील, 6 बॉल 13 दिनू कांबळे. दरवर्षी न चुकता ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दिनू आवर्जून येत असतो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एज घेतली गेली आहे. स्ट्राईक रेटला फेकी करतात, तोपर्यंत 2 रन्स मिळतील. इझिली मॅच आपण पाहिलं तर पुढे घेऊन जात असताना करण आणि दिनू. बेस्ट वर्सेस बेस्ट. सत्यम बॉलिंगसाठी आहेत. मॅच थोडीफार शांत होताना पाहिली गेली. 30 रनची गरज आहे. या बॉलवर जबरदस्त पिचिंग, सत्यमचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. दिनू कांबळेला बाहेर जावं लागेल. बॉल ऑफ द मॅच. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम सिंग आणि सत्यमचा एक जबरदस्त बॉल पाहिला गेला. अगदी पाय पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. मात्र सत्यमने जबरदस्त बॉल पिचिंग करत असताना दिनूला मात्र बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. हो, बॉल ऑफ द मॅच. ओमकारने देखील पहिल्या दिवसामध्ये जी चक्री बॉलिंगचा देखील एक स्टंप उडवताना आपण व्हिडिओ व्हायरल होती आणि ती जबरदस्त बॉलिंग केली, तसाच एक बॉल पाहिला गेला. सत्यमचा एक जबरदस्त बॉल पाहिला गेलाय. न्यू बॅटर अरुण चव्हाण येतात. डोरा. चेंबूरचा अजून एक धडाकेबाज बॅटर. मग अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना देखील खेळले गेले. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 16 बॉल 30 करायचे आहेत. आजचा हा तिसरा दिवस एक चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहायला मिळतोय. उद्या संडे फंडे, सुपर संडे. उद्या देखील एन्जॉय करायला मिळतील ते क्रिकेट. तीस धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता स्ट्राईक केला अरुण चौहान. डोरा. बॉलिंगसाठी पुन्हा ते सत्यम. एक बॉल डबल आला, त्यानंतर विकेट आली आहे. रबर बॉलचं क्रिकेट आहे. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक 2 मात्र बोल्ड आउट. बॅटर आउट. अरुण चौहानला पण बाहेर जावं लागेल. सत्यम. वा सत्यम. सुपर सत्यम. आणि बॅक टू बॅक 2 विकेट कंप्लीट केले जात आहेत. राजेशजी महाडिक देखील आपल्यासोबत उपस्थित राहत आहेत. स्केचर्स ऑल ओव्हर टी ब्रँड आपण पाहतोय. राजेशजी महाडिक आपलं देखील अगदी मनापासून अधिक स्वागत. आणि या बॉलवर देखील डोराला देखील बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळते. राजेशजी महाडिक.
बॅक टू बॅक 2 विकेट आले. सत्यम शिवम सुंदरम गुड बॉलिंग. सत्यम 40 धावा झाले धावफलकावर. मॅच बदलेल का? सर्वांचं लक्ष याही मॅच वरती आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रोहन चिल्ले येतात मैदानाच्या आतमध्ये. कल्याणचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर रोहन चिल्ले. रोहनची देखील बॅटिंग पाहण्यासारखी राहिली गेली. मग सर्कल अंडरआर्म ओपन 1 to 4 नेहमी चर्चेत राहिले गेले. तसा कल्याणचा एक मास्टर माइंड रोहन चिल्ले. 40 धावा झाले धावफलकावर. 2 विकेट गेलेत. उज्ज्वल नेगी आपलं पण स्वागत आहे. उज्ज्वल नेगी मॅन फ्रॉम अंधेरी. वाईट बॉल आहे. 1 रन्सवर थोडंफार कंट्रोल करावा लागेल. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेले. 15 चेंडूने 29 धावांची गरज आहे. हा जे आतमध्ये बसले तर मित्र तिकडून थोडी बाहेर जा. इंडिया टी शर्ट. हां फिफा वर्ल्ड कप चालू आहे. फिफाचे पण सर्व टी शर्ट घालून आलेत. कोणी इंडियाचं टी शर्ट घालून आलंय. हां रोहन चिल्ले या बॉलवर पुन्हा एकदा मात्र एक जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. बॅटरला बीट केला, कीपरला पण बीट केला आणि तिकडे डिक्ला झोन मध्ये बॉल जाईल का? आणि हा थ्रो अगदी 22च्या रूपामध्ये मात्र 2 रन तिकडे मिळत आहेत. हे रन्स वाचवावे लागतील. सत्यमने जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत. रोहन चिल्ले मॅच थोडीफार मात्र अंडर प्रेशर येईल का? कीपरला हा बॉल पकडला असता तर मॅच मधून थोडं रिझल्ट लागला असता. एक वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता, परंतु बीट केलं. रोहनच्या बॉडीला बॉल मात्र थोडा ब्रश झाला आणि त्यानंतर कीपर पण थोडे डबल माइंड झाले. 43 धावा झाले धावफलकावर. सत्यमने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा रोहन. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. 1 रन कंप्लीट होते. सत्यम तिकडे पोहोचतात. करांनी कॉल दिलाय. स्ट्राईक एंडला फेकी करतील आणि 2 रन मात्र बघता बघता कंप्लीट होत आहेत. 45 धावा झाले धावफलकावरती. तेरा चेंडू आणि जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. 13 बॉल 25 करायचे आहेत रोहन चिल्ले. पॉलिसीसाठी सत्यम आतापर्यंत 5 रन खर्च करत असताना 2 बोल्ड आउटचे विकेट जबरदस्त मिळवले. दिनू कांबळे आणि अरुण चौहानला त्यांनी बाहेर धाडलं. या बॉलवर फुलटॉस बॉल होता. थोडा मिस केला. थोडीशी मिस फील्ड आणि बघता बघता स्ट्राईक एंडला गुड थ्रो. परंतु तिकडे 2 रन मिळतील. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झाले 47 धावा. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23 करायचे आहेत. 12 बॉल 23 या ग्राउंडवर इझिली झाले पाहिजे, परंतु क्रिकेटमध्ये कधी काही होईल. 110 रनचा चेस पण झालेत. अमर नारकरने 81 धावांची एक जबरदस्त इनिंग पाहिली गेली. तर 12 बॉल 23 करायचे आहेत. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट्स आपण जे प्रोव्हाइड्स केलेत ऑल ओव्हर 24 संघ. प्रथम क्रमांक 2,22,222, द्वितीय क्रमांक 1,11,111, तृतीय क्रमांक 55,555. बेस्ट बॅटरला सायकल आहे, बेस्ट बॉलरला सायकल आहे, बेस्ट फिल्डरला सायकल आहे. प्लेयर द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. सर्व काही या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. 12 बॉल 23 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. हा जे 2 टुर्नामेंटचे आपण इकडे लॉट्स करणार आहोत, जे पुमा स्कोड माहुल गावची देखील क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर मुकेश रॉयलची देखील एक क्रीडा स्पर्धा येणाऱ्या 25 आणि 26 जुलैला पाहायला मिळेल. त्यानंतर 1 आणि 2 ऑगस्टला माहुलगावला देखील एक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल पुमा स्कोडांच्या माध्यमातून. त्यामुळे ते लॉट्स आपण टुर्नामेंटचे आजच्या दिवशी शेवटची मॅच झाली की आपण तो लॉट करणार आहोत. याच्या सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पॉलिसीसाठी आपण परत अमित येत आहेत. 12 बॉल 23 करायचे आहेत.
12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. स्ट्रायकेला करण पाटील, बॉलिंगसाठी अमित. जबरदस्त बॅटल आपण पाहतोय. सर्वांचं लक्ष याही मॅचवरती आहे आणि ही ओव्हर खूप निर्णायक आहे. लास्टची ओव्हर पण बघायला मजा येईल, परंतु ह्या ओव्हरमध्ये अमितने जर चांगला स्पीड टाकला तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो टीम. जयनुमान नवतरुण जोगेश्वरी. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. बारा बॉलमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. बारा बॉल 23 बॉलिंगसाठी अमित. स्ट्रायकिंगला करण पाटील. पहिलाच बॉल खूप टायमिंग दिला आणि कडकडीत 6. सडक पे कडक चाबूक फटका पाहिला गेला करण पाटीलच्या बॅटमधून. हा हँडसम 6 सुपर से ऊपर. परिवार सोसायटीला मात्र सलामी देणारा 6 पाहिला गेला. वेट अँड वॉच. चांगलं टायमिंग केलं करणने. बॅकफुटला आले, बॉलवर नजर ठेवली. धीम्या गतीचा बॉल होता आणि त्यावर तुडून पडले. या बॉलवर पुन्हा एकदा उडवला गेला. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसला होता, परंतु तिकडे कॅच ड्रॉप होताना पाहिले गेले. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 56. 56 धावा झाले धावफलकावरती. एक कॅच पण मॅच मध्ये पलटवार करू शकते. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन शिल यांनी देखील चांगलं टायमिंग करत असताना मात्र 2 रन इझिली मिळतील तिकडे. अठ्ठावन्न धावा झाल्या धावफलकावरती. 2 विकेट गेल्यात. 9 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. नऊ बॉलमध्ये 12 करायचे आहेत. या बॉलवर ऑफ स्टिकला मात्र बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. थांबून ठेवला गेला आणि तिकडे बॅटिंग टीमचा मात्र रिव्ह्यू आहे वाईटसाठी. सो चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन. अंपायर्स कॉल डॉट बॉल आहे, बट बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतला, पण चेक केलं जाईल. 70 रनचा पल्ला गाठायचा होता. थोडाफार आपण पाहिलं तर एकतर्फी खेळ पाहिला गेला. मॅच अजूनही संपलेली नाहीये. यानंतर अँटिक 9 सत्यविनायक कमोटे त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर फाईट करत असताना ज्युनियर सम्राट अंधेरी. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर देखील पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर जय राघाई, श्री 11 दिवा डोंबिवलीचा संघ क्वालिफाय झाला. टॉप 6 मध्ये 5 टीम तर क्वालिफाय झाल्यात. 6वी टीम कोण असेल? पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर वेळ दिले अंधेरी चांगला खेळ करत असताना त्याही टीमने क्वालिफाय झालं. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याच दिवसामध्ये जय जलेश्वर वाडेकर कल्याणचा संघ क्वालिफाय झाला. खूप चांगला खेळ त्याही टीमने केला. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर क्रिश 11 मीरा रोडच्या टीमने एक जबरदस्त काम केला. ती तिसरी टीम क्वालिफाय झाली. चौथी टीम जर पाहिली तर खूप चांगला खेळ करत असताना अर्बन स्पोर्ट्स कल्याणची टीम क्वालिफाय झाली आहे. आणि 5व्या टीममध्ये जर पाहिलं तर जय राघाई, दिवा डोंबिवली, श्रीलन दिवा डोंबिवली क्वालिफाय झाले. वाईट बॉल आहे. हलकेच ऑफस्टिक लावून खेळायचा प्रयत्न करत होते, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पाहिला गेला टप्पा आणि हा व्हाईट बॉल. नऊ बॉलमध्ये 11 करायचे आहेत. या बॉलवर स्टेप आउट झाले. हलकासा लेग ब्रेक अमितचा आणि बॅटर आउट. रोहन चिल्लेला मात्र बाहेर जावं लागेल. एक कॅच मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. कॅच तिकडे ड्रॉप झाली थोडीशी करांची, परंतु विकेट आले रोहनची आणि अजूनही मॅच फिरू शकते. मगाशी 6 बॉल 8ची मॅच पण अपूर्व पाटीलने जबरदस्त बॉलिंग केली होती ठाण्याच्या.
8 चेंडू 11 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येतात डावखुरे हाताचे. अँटॉफिल वडाळा परिसरातील एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर शरफुद्दीन. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. टर्फ क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात शरफुद्दीन. 8 बॉल 11 करायचे आहेत. 8 बॉल 11 ही 2 बॉल मॅचचा रिझल्ट थोडंफार काही ना काहीतरी वेगळे सांगून जाईल का यावर देखील क्वेश्चन मार्क आहे. लेफ्टी बॅटर शरफुद्दीन. एक वर्ष शरफुद्दीनने बेस्ट फिल्डर पण या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवली आहे. त्यामुळे एक जबरदस्त खेळाडू आहेत. बॅटिंग फिल्डिंग शरफुद्दीनची पाहण्यासारखी राहिली. 8 बॉल 11. आठ चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी अमित. या बॉलवर थांबून खेळले गेले. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि रन मिळतील 2. 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 7 बॉल 9 करायचे आहेत. शरफुद्दीन पण माहिती की रन्स येणं गरजेचं असलं. 6 बॉल 8 6 बॉल 5 वगैरे जरी मॅच आली तरी आपण देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. कारण पाटील सारखा बॅटर अजूनही खेळपट्टीवरती आहे. 11 चेंडूमध्ये 27 धावांवरती बॅटिंग करतोय. त्यामुळे एकतर्फी किल्ला लढवतोय तो. दिनू थोडे लवकर माघारी परतले. अरुण चव्हाण मात्र लवकर माघारी परतले. रोहन शिल्ले 3 विकेट गेलेत. त्यामुळे मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली. परंतु मोठा स्ट्रोक आला तर मॅचमध्ये कमबॅक करू शकते. या बॉलवर चुकी होती आहे. इट्स अ वाईट बॉल. विकेट टाकण्याचा प्रयत्न करतो. थोडं नियंत्रण चुकलं. या बॉलवर पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र तिकडे येतोय लेग बायची एक सिंगल रन. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7. कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 6 बॉल 7 करायचे आहेत. बॉलिंगसाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल? सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जिंकण्याकरिता 6 बॉल 7. सहा बॉल 7 करायचे आहेत. टीम मीटिंग केली जाते परंतु थोडं स्पीडअप करा. झेंडूमध्ये 9 तरुण जोगेश्वरी देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र आवर्जून आली आहेत आणि युट्यूबवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या जोगेश्वरीकर दहीहंडीमध्ये बिझी आहेत. प्रो गोविंदामध्ये बिझी आहेत. दहीहंडीच्या प्रॅक्टिसमध्ये बिझी आहेत. जय जवान गोविंदा पदक, कोकणनगर गोविंदा पदक, आर्यन्स गोविंदा पदक असे अनेक गोविंदा पदकं तिकडून पाहिले गेले आहेत. जॉली क्रीडा मंडळासारखा कबड्डीचा देखील एक नामवंत संघ त्या परिसरातून पाहिला गेला. बॉलिंगसाठी सत्यम येत आहेत. 6 बॉल 7. पहिले 2-3 बॉल जर चांगले आले तर मॅच देखील बघायला मजा येईल आणि अशा मॅचेस बघायला अजूनही वेगळं मजा राहिली आहे. किरण पावशे पण मॅचचा आनंद घेतात. आमचे साजन पावशे, आमचे नेगीजी, सुनील फुलवरे, मुकेश दवे, सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 7. पहिला बॉल सत्यम यांचा सामना करतील शरफुद्दीन. 6 बॉल 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे बघूयात काय रिझल्ट लागेल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. पहिलाच बॉल समोर खेळले गेले. दमदार फटका होता. डिक्लेअर तिकडे बॉल मध्ये ट्रॅव्हल होतो चिखलामध्ये. 1 रन 2 रन तिकडे कंप्लीट होत आहेत. आता बॉल टू बॉलची मॅच आली आहे. 5 बॉल 5 करायचे आहेत. शरफुद्दीन अंडरआर्म क्रिकेट पण खूप चांगले खेळलेत. टर्फ क्रिकेटवर देखील एक चांगलं वर्चस्व शरफुद्दीनने केलंय.
5 चेंडू आणि 5 धावांची गरज. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर दिशा दिली गेली आहे. मॅच फिनिश केली आहे शरफुद्दीन आपल्या स्टाईलने. हा सामना जिंकला गेला. एक जबरदस्त खेळ करत असताना विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज इरमान, कल्याण, अभिनंदन. हार्डलक टीम, जय हनुमान, नवतरुण, जोगेश्वरी. शरफुद्दीनने मात्र फिनिश केला आणि हा सामना एक जबरदस्त टायमिंग करत असताना एक 6 लगावला गेलाय. हा प्रॅक्टिस कोणी करणार नाहीये बघा. प्रॅक्टिस केली तर पेनल्टी दिली जाईल. मॅच समरी आपण पाहतो. कैफने पहिल्या इनिंगमध्ये 11 बॉल 21, त्यानंतर अभिजित 11 बॉल 20, 7 बॉल 15 राकेश, आणि कारण पाटील सेकंड इनिंगमध्ये जबरदस्त खेळ केला. 11 बॉल 27, 8 बॉल 15 दिनू, शरफुद्दीन 4 बॉल 10, 6 बॉल 5 रोहन, 5 बॉल 6 रोहन चिल्ले. पहिल्या इनिंगमध्ये जर बॉलिंग जर अटॅक पाहिलं तर नितीनने चांगली बॉलिंग केली होती. 1 ओव्हरमध्ये 14 रन्स, 1 विकेट, 1 ओव्हर 10 रन्स. स्वप्नीलने पण चांगली बॉलिंग केली. देवाने मात्र 1 ओव्हरमध्ये 18 रन्स, 2 ओव्हरमध्ये 23 रन. विजय खडसे जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आणि 7 विकेटने हा सामना जिंकला गेला आहे. आपण पाहिलं तर एक चांगला खेळ करत असताना विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज इरमान, कल्याण या टीमने मात्र 7 विकेटने हा सामना जिंकलाय. हा वळीत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट ज्यांनी 11 चेंडू 27 धावांची नॉट आऊट खेळी गेली असा करण पाटील. करण पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी एक जबरदस्त खेळ केला करणने. करण पाटीलला पण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. खूप सारं मॅन ऑफ द मॅचचे देखील पुरस्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅग आहे. देव माझा उमरकाडीचा राजा उमरकाडी गणेशोत्सव मंडळ यातर्फे परफ्यूम आहे आणि एक आपल्याला स्पेशल गिफ्ट आहे जे अननोन पर्सन आहे ज्याने आपल्याला फक्त सांगितलं की गिफ्ट द्यायचं आहे. सो करण पाटील जबरदस्त मॅच आणि करण पाटीलला आपण इकडे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. हा राजेशजी महाडिक यांना विनंती करेल की आपण पुरस्कार द्यायचा. आणि अंडरआर्म क्रिकेट राजेशजी महाडिक स्वतः पण चांगलं फॉलो करत असतात आणि ते सर्व अपडेट घेत असतात. ते अजूनही सांगू शकतात की कुठला प्लेअर कुठे खेळतोय. आणि राजेशजी महाडिक सेचर्स ऑल ओव्हर त्यांची ब्रँड जी नक्कीच खूप चांगलं करतात. आणि महाडिक राजेश महाडिक यांच्या माध्यमातून करण पाटील, परफेक्ट पाटील, करण पाटील गोवंडी गावचा एक हसमुख चेहरा आणि जबरदस्त खेळ करत असताना नेहमी चेहरा स्माइल आहे आणि जबरदस्त बॅटिंग केली ह्या हंगामात. करणने मात्र मागे वळून पाहिलं नाहीये. देवनार गोवंडी परिसरातील हा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅग आहे. देव माझा उमरकाडीचा राजा यांच्या माध्यमातून परफ्यूम आहे आणि एक स्पेशल गिफ्ट आहे. करण पाटील KP47. करण या हंगामात चांगला खेळ राहिला परंतु पहिली मॅच होती. 70 रन्सचा पाठलाग पण मोठा होता. दिनूची विकेट गेली आणि खूप चांगली बॅटिंग केली. टीम जिंकते कसं वाटतंय? थोडं स्टार्टिंगला आमच्या दोघांच्या बॅटीला रन येत नव्हते बॅटीने, तर माझा हाच प्रयत्न होता की शेवटपर्यंत बॅटिंग करायचा. कारण अजून एक प्रश्न असेल, दरवर्षी क्रीडा स्पर्धा खेळतोस, एक हात मदतीचा ज्या सर्व आपण प्लेयर्सनी पण हेल्प केली आहे, नक्कीच त्याविषयी जरूर ऐकेल. नक्कीच दादाचं स्पेशल थँक्स करीन मी, कारण की त्यांनी चांगली योजना ठेवली ती, कारण की खूप जणांची मदतनी खूप जणांचं चांगलं होतं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. कारण पाटील अफलातून बॅटिंग केली करणने. मित्रांनो, बघता 24 संघांमधल्या शेवटच्या 2 टीमची मॅच आपण पाहिलं तिथे त्यानंतर पाहणार आहोत. अँटिक 9 नक्कीच सत्यविनायक कामोटे अँटिक 9 त्यांच्या विरुद्ध फाईट करत असताना ज्युनियर सम्राट अंधेरी ही देखील एक जबरदस्त बॅटल आहे. 2 मुंबईतील मातब्बर संघ आमने सामने खेळणार आहेत. तुम्ही पण पाहत राहा श्रीसाई चॅम्पियनशिपचं हे 8वं पर्व, ज्यावर आहे सर्वांना गर्व.
धन्यवाद. थँक्यू.